आणि आता एक ब्रेकिंग येते ती म्हणजे अशोक चव्हाणांनी भाड्याने प्रचारक आणलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाणांना टोला लगावलेला आहे। राज ठाकरेंच्या नांदेडमधल्या सभेवरून मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावलाय। राज ठाकरेंच्या या टीकेला सीएमनी हे उत्तर दिलंय। राज ठाकरेंच्या नांदेडमधल्या या सभेवरून मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावलेला आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलंय। ओपीडी मोफत, औषधी मोफत, गरीबाला 5 लाखापर्यंत कुठलाही खर्च नाही। केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख गरीबांचे ऑपरेशन हे आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून झाले। आज आपण बघितलं आमचा शेतकरी आहे, या शेतकऱ्याला या ठिकाणी 6000 रुपये थेट देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि दरवर्षी 75,000 कोटी रुपयाची थेट मदत या देशामध्ये शेतकऱ्याला देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला। बंधू भगिनींनो, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, 10 वर्षामध्ये एकता देशातल्या शेतकऱ्यांना यांनी 52,000 कोटी रुपये दिले आणि इतका त्याचा ढिंडोरा पिटला। मोदीजी दरवर्षी 75,000 कोटी देतात, म्हणजे 7.5 लाख कोटी रुपये 10 वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातून आणि मात्र 52,000 कोटी रुपये हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्यामध्ये। मी अशोकरावला विचारतो, अशोकराव तुम्ही इतके सत्तेवर राहिलात, चला आपण हिशोब मांडू। तुमच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये या नांदेडला किती पैसे मिळाले हे तुम्ही सांगा। तुमच्या 15 वर्षात नांदेडला दुष्काळाचं अनुदान असेल, पीक विम्याचं अनुदान असेल, थेट मदत असेल, कर्जमाफी असेल, सगळं मिळून तुम्ही केवळ 500 कोटी रुपये नांदेडला दिले आणि आम्ही 4 वर्षामध्ये नांदेडला 2226 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्याला मदत केली। आणि या ठिकाणी काळजीचं कारण नाही, तुमचं सरकार आहे। जर एखाद्याला विमा मिळाला नसेल तो मिळेल, एखाद्याला अनुदान मिळालं नसेल तर ते देखील मिळेल। आम्ही शेतकऱ्याकरता काम करणारे लोक आहोत। बंधू भगिनींनो, मोदीजींनी तर आता नवीन निर्णय केलाय। या देशामध्ये आजपर्यंत सरकारी अधिकाऱ्याला महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार, रिटायर झाल्यानंतर पेन्शन, आमच्या शेतकऱ्याला पगारही नाही आणि त्याला पेन्शनही नाही। त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था वाईट होत होती। मोदीजींनी सांगितलं आता आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद मिळाला की आता मोदीजींनी हे घोषणा केली आहे, शेतकरी 60 वर्षाचा झाला की शेतकऱ्याला देखील पेन्शन देण्यात येईल। हा निर्णय आता आपल्या सरकारनं घेतलाय। जगामध्ये शेतकऱ्याला पेन्शन देणारं भारत हे पहिलं राष्ट्र होणार।